ज्यांचा गुरु अष्टम स्थानात आहे तो गुरु त्या व्यक्तीला निरोगी व दीर्घायुषी बनवतो, पण त्याचबरोबर खूप अस्थिर सुद्धा बनवतो. अशा व्यक्तींना पोटाचे विकार होऊ नयेत ह्याचीही खूप काळजी घ्यावी लागते. स्त्री धन मिळण्याचे खूप चांगले योग असतात. बेहिशोबी धन मिळवणे ह्या गुरुचे पोटेन्शियल आहे. पण जसा हा गुरु बेहिशोबी मालमत्ता देऊ शकतो, तसाच हा काही बॅड हॅबिट्स जसं जुगार, लॉटरी, रेस असे सुद्धा बॅड हॅबिट्स देऊ शकतो. पण त्यांनी जर सक्सेसफुली प्लॅनिंग करून जरी हे बॅड हॅबिट्स गुड हॅबिट्समध्ये टर्नअप केल्या, तर अशा गोष्टींमधनं सुद्धा त्यांना खूप चांगली धनप्राप्ती होऊ शकते. वारसा हक्कामुळे हा गुरु त्यांना मालमत्ता, शेतीवाडी, जमीन जुमला हा प्रदान करू शकतो. यांना गूढशास्त्र, ज्योतिषी, अध्यात्मक, परलोक विद्या व अशा काही गूढ अभ्यासांमध्ये ह्यांना चांगले यश मिळते. जर हा गुरु बिघडला असेल तर हे गुप्तपणे पापकर्मे करतात व ह्यांना बऱ्याचशा गोष्टींमध्ये अपयश येण्याची शक्यता येते. तर हा अशा अष्टमातील गुरुसाठी जर तो बिघडला असेल किंवा शुभ असेल किंवा शुभ फळं लवकर मिळत नसतील, जसे बेहिशोबी मालमत्ता ह्या अष्टमातल्या गुरुचं सर्वात चांगला शुभ फळ आहे. तर अशा वेळेस अशा लोकांनी जिथे प्रेत संस्कार होतात, म्हणजे जी लोकांचा 10वा, 12वा, 13वा किंवा गेलेल्या लोकांच्या संस्कार जे करतात किंवा त्यांच्या शेवटचे जे विधी असतात त्या विधीमध्ये मदत करावी. जमेल त्या पद्धतीने मदत करावी. थोडी जरी असेल तरी ओळखी किंवा अनोळखी लोकांच्या उपयोगी यावे अशा गोष्टींमध्ये. जर अशा कार्यांमध्ये त्यांच्या उपयोगी पडला तर हा गुरु चांगली फळे देण्यास मदत करायला लागतो.